2,45,00,000 रुपये, वित्त विभागाला 208 कोटी रुपये, महसूल आणि वन विभागाला 2,981 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्रकिनारा, प्राचीन लेण्या, गड किल्ले, घनदाट वनसंपदा असा समृद्ध वारसा लाभला आहे। पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरता पर्यटन धोरण 2024 जाहीर करण्यात आले असून येत्या 10 वर्षात पर्यटन क्षेत्राला 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। राज्याचे आरोग्य पर्यटन धोरण देखील अध्यक्ष महोदय आखण्यात येत आहे। मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे। छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे। त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल। येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तिदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे 4 टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे। त्यातील 2 टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे। उर्वरित काम गती होण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढायात विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे। औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना